17 जानेवारीच्या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। झेडपी इलेक्शनच्या संदर्भामध्ये काका पुतण्यामध्ये एक बैठक सुद्धा झाली होती। बैठकीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे। 17 जानेवारी रोजी एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये अजित पवार सुद्धा आपल्याला दिसतात, राजेश टोपे, अमोल कोल्हे, रोहित पवार आणि जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्याला या बैठकीमध्ये बसल्याचं दिसतंय। शरद पवारांसोबत अजित पवारांची एक बैठक झाली होती 17 तारखेला आणि झेडपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं। या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले होते आणि दोन्ही पक्षांचं या मुद्द्यांवरती एकमत झालं होतं आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित लढण्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ 17 तारखेचा आहे। 17 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एक बैठक पार पडली होती। अजित पवार आणि शरद पवारांमध्ये ही बैठक झाल्याचं समजतंय। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण दृश्यांमध्ये पाहतोय शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि जयंत पाटील आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतायत। त्यामुळे येत्या काळात जर अजित पवार हयात असते तर नवी समीकरण आपल्याला राजकीय पटलावरती बदललेली पाहायला मिळाली असती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमध्ये सुद्धा हे दोन्ही पक्ष होते। विलीनीकरणावरती सुद्धा दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं होतं आणि अखेर अजितदादांच्या निधनानंतर या सगळ्याला ब्रेक लागलेला आहे। 17 जानेवारीला ही बैठक झाली होती। या बैठकीचा हा व्हिडिओ आपल्या समोर आता आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय। झेडपी इलेक्शन संदर्भामध्ये काका पुतण्यामध्ये एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात काय काय रणनीती आखायची, कशा पद्धतीने दोन्ही पक्ष सामोरे जातील, दोघांनी एकत्र लढायचं का स्वतंत्र लढायचं याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं होतं। स्वतंत्र तर लढायचं नव्हतंच, मात्र दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सुद्धा या बैठकीतून आपल्याला समजतंय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती आणि एकमतानं हा निर्णय घेण्यात आलेला होता 17 जानेवारीला। त्यामुळेच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अजित पवार, शरद पवार, अमोल कोल्हे, राजेश टोपे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि जयंत पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची समीकरण आपल्याला आज बदलल्याचं पाहायला मिळालं असतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, जर अजित पवार हयात असते तर आता राजकीय पटलावरती नवी समीकरण आपल्याला पाहायला मिळाली असती। काय काय घडलं असतं जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले असतं तर? सतीश, खरं पाहायला गेलं तर अजित पवार हे समजा हयात असते तर मग 12 तारखेला एक महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक नवं चित्र पाहायला मिळालं असतं। ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित आल्याचं। पण अशामध्येच अजित पवार यांच्यावर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विमान अपघातात आणि अशामध्येच जी समीकरणं होणार होती ती आता होणार की नाही असा मोठा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित होत आहे। अशामध्येच अजित पवार हे स्वतः बैठक घेताना दिसून येत होते। ते व्हिडिओ सध्या ही समोर आलेली आहे आणि यामध्येच अजित पवारांच्या मनात नेमकं काय होतं हे समोर येताना दिसून येत आहे। एका काही वेगळे झालेले काही वर्ष आधीच वेगळे झालेले आता पुन्हा एकदा एकत्रित येतात आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची ही गरज होती अशासारखं एक चित्र आहे। आणि अशामध्येच अजित पवार यांचं निधन होणं, त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या आज संध्याकाळी 5 वाजता राजभवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला जाणं आणि ही व्हिडिओ समोर येणं कुठेतरी राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी हा अशा पद्धतीची एक वेगळी रणनीती आहे का असं एक हे देखील म्हणता येईल। समजा राष्ट्रवादी एकत्रित येत आहे आजच्या तारखेत तर मग नेमकं सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे याचा निर्णय हा असणार आहे। अर्थातच शरद पवार हे देखील त्याच्यामध्ये असतील